ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचं निदान झालंय आणि बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। किंग चार्ल्स यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। पंतप्रधान ऋषी सुनक यांची सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी सध्या प्रार्थना सुरू आहे। ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोग झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्यावर उपचार सुद्धा केले जात आहेत। त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना सगळीकडून केल्या जात आहेत कारण त्यांना कर्करोगाचं निदान झालेलं आहे। प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। दीपक, काय नेमके अपडेट्स आहेत या सगळ्या बातमीविषयीचे आणि त्यांच्या प्रकृतीविषयीचे? साठी बकिंगहॅम पॅलेसने एक मोठा धक्का असा दिलाय हे स्टेटमेंट जारी करून की किंग चार्ल्स III हे जे किंग चार्ल्स आहेत यांना कॅन्सरचं डायग्नोज झालेलं आहे, डिटेक्ट झालेलं आहे आणि त्यासाठी आता त्यांना मोठी काळजी घ्यायला सांगितले आहे। गेल्या 6 महिन्यापासून ते आजारी होते आणि त्यांचं प्रोस्टेट कंडिशन जी होती ती त्याचं ट्रीटमेंट त्यांचं सुरू होतं आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता आणि डॉक्टरांनी हेही सांगितलं होतं की त्यांनी ज्या सभा असतात, पब्लिक मीटिंग्स असतात, सभा असतात, त्यांना टाळावं, ते करू नये आणि पूर्णपणे आराम करावा अशी त्यांना ट्रीटमेंट दिली होती। त्यानंतर पुन्हा युकेच्या गव्हर्नमेंटमध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या आणि त्यांना त्यानंतर मूत्रपिंडांचा त्यांना आजार असल्याचं डिटेक्ट झालं होतं, पण तोच कॅन्सर आहे का नाही हे बकिंगहॅम पॅलेसच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहिलेलं नाहीये। त्यांनी कोणता कॅन्सर नक्की किंग चार्ल्स यांना डिटेक्ट झालाय त्याची कोणतीही माहिती बकिंगहॅम पॅलेसकडून देण्यात आली नाहीये। परंतु आता अशी कंडिशन झाली की 75 वर्षाचे किंग चार्ल्स III जे आहेत त्यांची स्थिती नाजूक आहे की नाही आहे, नक्की आता तिथे परिस्थिती काय आहे याची कोणतीही माहिती ब्रिटिश गव्हर्नमेंटद्वारेही कोणाला कळवण्यात आली नाही। त्यामुळे युके हे पूर्ण एका दुःखामध्ये आहे आणि त्यामुळे किंग चार्ल्स III नंतर त्यांचा वारसदार कोण होईल आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रोसेस काय होतील याबद्दल चर्चा सुरू झाल्या। निश्चित दीपक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।